तुकाराम मुंढे यांच्या एफडीएला मुंबई हायकोर्टाकडून तब्बल 5 लाखांचा दंड। आता कारवाईचा अतिरेक होतोय। कोर्टानं सुनावलं पुण्याच्या दुकानावरील कारवाईवरून हायकोर्टाकडून एफडीएची कान उघडणी। 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण देशाचं लागले लक्ष। माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार। दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार। आपण विरोधातच राहणार, कुणीही संभ्रमात राहू नका। पक्षाच्या बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य। पवारांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या। सूत्रांची माहिती। भाजपकडून 24 सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी करण्यात आली जाहीर। महाराष्ट्रातून विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम, तर भारती पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड। पियुष गोयल यांच्यासह शिवप्रकाश आणि प्रीती गांधी यांनाही संधी। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त 8 जणांना संधी। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रमुख नेत्यांची नियुक्ती। नव्या कार्यकारिणीमध्ये स्मृती इराणींसह 12 महिलांचा समावेश। झारखंड कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला यश। 2014 पासूनच्या सर्व परीक्षांचे सीआयडी चौकशीचे आदेश। अनेकांना माझ्या डिग्रीवरती शंका, तर मी डिग्री दाखवायला तयार। पंतप्रधानांनी देखील त्यांची डिग्री दाखवावी। टीका करत अभिजित दिपके यांचं थेट चॅलेंज। भाजप आणि शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर। ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला निमंत्रण देऊनही भाजप नेते गैरहजर। मराठी भाषेबद्दल आत्मीयता असणारे उपस्थित होते। उदय सामंतांचा निशाणा। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई। आधी 1 महिन्याची नोटीस देणार, त्यानंतरही मराठी न आल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत बोलावं लागेल। प्रताप सरनाईक यांचं हे आवाहन। आता निर्णायक आंदोलन होणार। 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र मला पाहिजे, वेळ आली तर सरकार पाडणार। मुंबई जाम करणार। मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक। ओबीसी समाज वेट अँड वॉचच्या भूमिकेत। मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा हा इशारा। इतक्यात निवृत्त होणार नाही। आधी 2 ते 4 लोकांना रिटायर्ड केल्यावरती मी रिटायर्ड होणार। बीडमधील सभेत पंकजा मुंडेंचं विधान। रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा अखेर भरत गोगावले यांच्या हाती, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांचं नाव। रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना अखेर पालक मिळाले। मुंबईमध्ये बेस्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। प्रलंबित मागण्यांवरून संपाचे हाक। मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी। एमएमआरडीए अभियांत्रिकी भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप। हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा। काँग्रेसच्या धनंजय शिंदे यांची मागणी। विद्यार्थ्यांच्या मार्क्समध्ये तफावत असल्याचा आरोप। एजिन कॅरोल अब्रू नुकसान प्रकरणी ट्रम्प यांना मोठा झटका। $5 दशलक्ष निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली। लैंगिक शोषण आणि बदनामी प्रकरणी ट्रम्प हे दोषी।